नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला काय खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. एकादशी स्पेशल. एकादशीच्या दिवशी चक्क विठ्ठलच या दोघांचा म्हणजे मल्लिका आणि अंशुमनचा बुरखा फाडणार आहे. त्यांचं खरं रूप सगळ्या जगासमोर आणणार आहे आणि स्वानंदीवरचा खोटा आळ मिटवणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय थरार घडणार आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो आश्रमातल्या आजी आता स्वानंदीला फोन करतात. आजी खूपच उत्साहात असतात. त्या बोलतात, स्वानंदी, यंदाची आषाढी एकादशी आपल्याला खूप मोठ्याने दणक्यात साजरी करायची आहे. तू तुझ्या नवऱ्याला म्हणजे समरला, आजी सासूला आणि घरातल्या सगळ्यांना घेऊन ये, आश्रमात ये. आपण विठुरायाच्या रंगामध्ये रंगून जाऊ. स्वानंदी, जिचा स्वभाव नेहमीच मनमिळाऊ आणि भक्तिभावाने भरलेला आहे, ती लगेच होकार देते. इतकंच नाही तर ती आजींना एक मोठा शब्दसुद्धा देते आणि बोलते, आजी, तुम्ही काहीच काळजी करू नका. सगळ्या वारकऱ्यांच्या आणि भक्तांच्या प्रसादाची संपूर्ण जबाबदारी माझी. मी सगळं उत्तमरित्या सांभाळेन. आजींनाही स्वानंदीवर पूर्ण विश्वास असतो. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, आषाढी एकादशी असते. संपूर्ण राजवाडे कुटुंब, समर, स्वानंदी सगळेच आता पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत आश्रमात पोहोचतात. डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का. वातावरण अगदी भक्तिमय झालेलं असतं. पण याच पवित्र वातावरणात एंट्री होते ती दोन विषारी सापांची. एक म्हणजे मल्लिका आणि दुसरी म्हणजे सुष्मिता. कारण कालच स्वानंदीने मल्लिकाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचाच राग मल्लिकाच्या डोक्यात खदखदत असतो. ती मनातल्या मनात ठरवते की स्वानंदीचा असा अपमान करेन ना की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. थोड्या वेळाने आता वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. भजनाचे आणि खेळाचे कार्यक्रम सुरू होतात. मल्लिका सुष्मिताला बाजूला घेते आणि आपला पहिला घाणेरडा डाव रचते. ती सुष्मिताला आठवण करून देते, सुष्मिता, स्वानंदीला लहानपणापासून फुगडीची खूप भीती वाटते ना, तिला लगेच चक्कर येते. तेव्हा सुष्मिता बोलते, हो मॉम इन लॉ, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ताई, लहानपणी मी तिला अशीच गोल गोल फिरून पाडायची. तिचं तोंड फुटायचं आणि मला खूप मजा यायची. मल्लिका तिला चिथावणी देते आणि बोलते, मग आज तेच कर. तिला इतकं जोरात फिरव ना की ती पडलीच पाहिजे, तिचं तोंड फुटलं पाहिजे, तेव्हा तिला अक्कल येईल. जा पटकन, जा तिला गरागरा फिरव. आणि मग काय, सुष्मिता मुद्दाम वारकऱ्यांच्या घोळक्यात जाते आणि स्वानंदीचा हात खेचून तिला मध्ये आणते. स्वानंदी नको नको म्हणत असते, पण सुष्मिता थोडी नाही ऐकणार असते. सुष्मिता तिला फुगडी घालायला भाग पाडते. दोघेही फुगडी घालू लागतात जोरजोरात आणि मधून सुष्मिता वेग वाढवते. स्वानंदीला चक्कर येऊ लागते. तिचे डोळे पांढरे होऊ लागतात. तिला मळमळायला लागतं. पण आजूबाजूचे सगळे लोक टाळ्या मृदुंगांच्या आणि विठ्ठलाच्या जयघोषामध्ये इतके गुंग असतात की कोणाचं स्वानंदीकडे लक्ष जात नाही. स्वानंदीचा तोल जातो आणि ती जोरात जमिनीवरती आपटणार तेवढं तर समरची तिच्यावरती नजर पडते. तो वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन स्वानंदीला पडण्यापूर्वीच आपल्या मजबूत मिठीत झेलतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात आणि समरच्या हिरोगिरीमुळे मल्लिका आणि सुष्मिताचा पहिला डाव पूर्णपणे फ्लॉप होतो, फसला जातो. आणि हे सगळं पाहून तर मल्लिकाचं डोकंच फिरलेलं असतं. ती मनातल्या मनात बोलते, हा समर दरवेळेस या स्वानंदीला का वाचवायला येतो ना, तेच मला कळत नाही. पण जाऊ दे, आता याच्यापेक्षाही मोठा डाव मी टाकणार ज्यामध्ये समर काहीच करू शकणार नाही. मल्लिका अक्षरशः जळफळत असते. ती अंशुमनला गाठते आणि म्हणते, अंशुमन, आता काहीतरी असं मोठं करायला पाहिजे ना की स्वानंदी आणि राजवाडे घराण्याची भर चौकात बदनामी होईल. इकडे स्वानंदीने वारकऱ्यांसाठी प्रसादाची चोख व्यवस्था केलेली असते. ती काही कामगारांना बोलावते आणि सांगते, दादा, या मिठाईच्या बॉक्समध्ये चिप्स, राजगिऱ्याचे लाडू, पॅटीस असं सगळं फराळाचं सामान व्यवस्थित पॅक करा आणि हे सर्व बॉक्स वारकऱ्यांना वाटायचे आहेत. त्यांना कसल्याच गोष्टीची कमी पडता कामा नये. तेव्हा ती माणसं बोलतात, ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळं व्यवस्थित पॅक करू. आणि अशा प्रकारे चिप्स वगैरे ते मिठाईच्या बॉक्समध्ये भरू लागतात. आणि बरोबर हे सगळं लपून मल्लिका अंशुमन बघत असतात. मल्लिका म्हणत असते, अंशू, तुला काय करायचं आहे माहिती आहे ना, पटापट आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तेव्हा अंशू बोलतो, मॉम, तू काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये मी आता खूप एक्सपर्ट झालो आहे, त्यामुळे तू बिनधास्त राहा, बघ मी कसं काम करतो ते. वारकरी आता बॅग पॅक करून तिकडून निघून गेलेले असतात. मल्लिका बोलते, चल अंशुमन, पटापट आपल्याला सगळं खाली करायचं आहे. मल्लिका पटापट ते प्रसादाचे डबे उघडते आणि त्यातला सगळा फराळ बाजूला काढून लपवून ठेवते. सगळे डबे रिकामे करून ते पुन्हा जसेच्या तसे लावून ठेवते, एकावरती एक रचते. पण हे सगळं करत असताना अंशुमनला काही राहत नाही. तो हळूच त्यातले चिप्स वगैरे खाऊ लागतो. तेव्हा मल्लिका बोलते, अंशू, ही काय वेळ आहे का? आत्ता खाण्याची ही वेळ आहे का? नंतर खा ना. आता जर आपल्याला कोणी बघितलं तर किती अवघड होईल, ते नंतर खा, आधी सगळं मला मदत कर. आणि अशा प्रकारे दोघी पटापट ते बॉक्स लावतात आणि तिकडून निघून जातात. अंशू म्हणत असतो, मॉम, काल या स्वानंदीने मला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला होता ना, आता बघ, उपाशी वारकऱ्यांना जेव्हा ते रिकामे डबे मिळतील ना, तेव्हा ते स्वानंदीला कसे शाप देतील आणि समर आणि राजवाडे कसे तोंडावरती आपटतील ना, ते बघच तू.
असं सगळं म्हणतच ते तिकडून निघून जातात. काही वेळाने स्वानंदी अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने ते प्रसादाचे बॉक्स घेऊन वारकऱ्यांना वाटायला सुरुवात करते. सकाळपासून नाचून भजन करून सगळे वारकरी खूप दमलेले असतात, खूप थकलेले असतात आणि त्यात त्यांना भूकसुद्धा खूप लागलेली असते. आजोबा आणि इतर वारकरी मोठ्या श्रद्धेने प्रसादाचा तो बॉक्स उघडतात आणि ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण डबे पूर्णपणे रिकामे असतात, त्यामध्ये काहीच फराळ नसतो आणि स्वानंदीकडून असं बेजबाबदार वागण्याची अपेक्षा कोणालाच नसते. त्यामुळे सगळ्यांनाच पुरेपूर धक्का बसलेला असतो. त्यातलेच एक आजोबा प्रचंड संतापाने उभे राहतात आणि स्वानंदीला ओरडत बोलतात, स्वानंदी अगं हे काय आहे? सगळे डब्बे मोकळे. जर तुला आम्हाला प्रसाद द्यायचा नव्हता तर स्पष्टपणे सांगायचं होतंस. खोटा आव कशानं आणलास? एकादशीच्या दिवशी उपाशी वारकऱ्यांच्या भावनांशी खेळून तू महापाप केला आहे स्वानंदी, महापाप, असं म्हणतच स्वानंदीवरती सगळेच आरोप करायला सुरुवात करतात. आणि हे ऐकून स्वानंदीच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. तिच्या डोळ्यातून गळागळा आशू वाहू लागतात. ती समरकडे बघून रडू लागते आणि बोलते, अहो माझ्यावरती विश्वास ठेवा. मी स्वतःहून सगळा फराळ, चिप्स आणले होते, माझ्या समोर पॅकिंग झालंय. हे डब्बे रिकामे कसे झाले ना मला खरंच काही माहीत नाहीये. आणि तुम्हीच विचार करा, तुम्ही माझी आपली माणसं आहात. तुमच्याबरोबर अशी थट्टा मी का करेन? आणि आज तर इतका मोठा पावन सण आहे आणि आजच्या दिवशी इतकी मोठी थट्टा, मी नाही करणार असं. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. पण कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. पण तिथे उपस्थित असलेले आजीसुद्धा निराश होऊन जातात. त्या बोलतात, स्वानंदी अगं हे फार चुकीचं घडलंय. तू स्वतःहून इतकी मोठी जबाबदारी घेतली होतीस आणि हे असं घडलं. एकादशीच्या दिवशी साक्षात विठ्ठलाच्या भक्तांना उपाशी ठेवलंस तू. आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू आमचा खूप मोठा अपेक्षा भंग केला स्वानंदी. स्वानंदी ढसाढसा रडत असते. राजवाडे कुटुंबाच्या माना शर्मेने खाली झुकलेले असतात. आजी म्हणत असते, स्वानंदी अगं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. ह्यात जे काही घडलं ना ते फार चुकीचं घडलं. स्वानंदी त्यांनासुद्धा समजवण्याचा प्रयत्न करू लागते. पण इथे मात्र ही मल्लिका आगीत तेल ओतण्याचं काम करते. ती बोलते, स्वानंदी इतर वेळेस फार पुढं करत असतेस ना. मी किती चांगली सून आहे, मी किती जबाबदार सून आहे, सगळं मला किती चांगलं येतं. मग आज कुठे गेला तुझा जबाबदारपणा? आणि अशा प्रकारे तिने आगीत तेल ओतण्याचं काम केलेलं असतं. सुशला अंशुमनला खूप मजा येत असते स्वानंदीचा असं सगळ्यांसमोर पचका झालेला बघून. आणि तेवढ्यातच तिथे थांबा असा मोठा आवाज येतो. काही तरुण वारकरी तिथे येतात. ते आजोबांना शांत करत म्हणतात, आजोबा थांबा, स्वानंदी मॅडमला काहीच बोलू नका. या त्यांची काडी मात्रही चूक नाहीये. सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. तो तरुण वारकरी थेट बोट दाखवतो, ते म्हणजे मल्लिका आणि अंशुमनकडे. हे जे 2 पांढरे पेशे चोर इथे उभे आहेत ना, यांनीच हे नीच काम केलंय. सगळा प्रसाद डब्यात ओतून फेकून दिलाय. आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि मग काय प्रेक्षकांनो, ही मल्लिका कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. ती लगेच कांगावा करू लागते. काही काय बडबडताय? खोटे आरोप नका लावू माझ्यावर. तुमच्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा तो तरुण वारकरी खिशातून आपला स्मार्टफोन काढतो आणि म्हणतो, पुरावा? हा घ्या पुरावा. त्या व्हिडिओमध्ये मल्लिका आणि अंशुमन प्रसादाचे डब्बे उघडून फराळ चोरताना आणि स्वानंदीच्या बदनामीचे प्लॅन्स करताना स्पष्टपणे दिसत असतात. सगळं ऐकू येत असतं आणि हे सगळं दृश्य पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण या अंशुमन आणि मल्लिकाने नीचपणाचा कळस गाठलेला असतो. व्हिडिओ पाहता संपूर्ण मंडपातील वातावरण क्षणात बदलतं. वारकऱ्यांच्या डोळ्यात आग भडकते. विठ्ठलाच्या प्रसादाचा अपमान आणि वारकऱ्यांच्या भावनांशी खेळ हे पाहून कोणाचाही राग अनावर होईल. एक वारकरी संतापाने ओरडतो, साक्षात पांडुरंगाच्या प्रसादाशी खेळ करताना या नीच लोकांना लाज कशी काय वाटली नाही? चोपारे ह्यांना, हाणा या पाप्यांना. आज यांना अजिबात सोडायचं नाही. यांना इतकं तुडवून मारायचं ना की हे पाप करण्याचा विचार ते कधीच करणार नाहीत. आणि मग सुरू होतो तो खरा थरार. सगळेच वारकरी मल्लिका आणि अंशुमन चारही बाजूंनी गराडा घालतात. मल्लिका जोरजोरात ओरडायला लागते, सोडा मला, सोडा म्हणून ती ओरडत असते. पण आज कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. वारकरी त्यांना अक्षरशः राऊंडात घेतात आणि त्यांची जी काही धुलाई करतात ना, बापरे. लाथाबुक्यांनी, हातातल्या काठ्यांनी अंशुमन आणि मल्लिकाला चांगला चोप दिला जातो. मल्लिकाचे केस विस्कटतात, अंशुमनचे कपडे फाटतात. त्यांची भर चौकात अशी काही भयंकर आणि लाजिरवाणी अवस्था होते की प्रेक्षक म्हणून आपल्याला TV समोर बसून शिट्ट्या मारण्याशिवाय पर्यायच उरणार नाही. स्वानंदी आणि समर तर फक्त एकमेकांकडे बघतच राहतात. अखेर सत्य समोर येतं आणि स्वानंदीचा मोठेपणा सगळ्यांसमोर सिद्ध होतो. तेव्हा आता समर आणि आजी मिळून या दोघांच्या बाबतीत काय निर्णय घेतील हे तर बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा.